हरिओम मंडळी. काल आपण गाधी उपाख्यान पाहिलं आणि त्यात हे पाहिलं की रामाला वसिष्ठांनी मायेचं स्वरूप काय आहे हे सांगण्यासाठी ते आख्यान सांगितलं होतं. आज आपण भास आणि विलास नावाच्या दोन तपस्वी मित्रांची गोष्ट बघणार आहोत. गाधी उपाख्यानामध्ये मायेचं स्वरूप काय आहे हे आपल्याला जसं सांगितलं तसं आणखी एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये नेहमी घडत असते, नित्य घडत असते. ती म्हणजे अनेकदा असा आपल्याला अनुभव येतो, अगा जे घडिलेचे नाही, म्हणजे जे घडणं शक्य नाही अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. त्याची अनुभूती काही क्षणात माणसाला येते आणि तो चकित होऊन जातो. तर हीच माया आहे हे आपल्याला त्यावेळेला कळत नाही, कोणालाच कळत नाही आणि आपण चकित होतो. तर हे जे चकित होणं आहे हे काय आहे हे सांगण्यासाठी आजचं आख्यान आहे. भास आणि विलास या दोन तपस्वी मित्रांची ही गोष्ट आहे. त्या माणसाला ही माया आहे हे समजण्यासाठी पहिल्यांदा मग काय करावं लागेल, तर वसिष्ठांनी सांगितले रामाला की मनोनाश तर करणं भागच आहे, वासना शून्य होणं भाग आहे. त्याच्याशिवाय माणसाला हे कळत नाही की मला जगायचं आहे कशासाठी, माझ्या जगण्याचं हेतू काय. आणि त्याचं उत्तर असं आहे, म्हणजे वसिष्ठांनी इथे त्याचं उत्तर असं दिलं आहे, माणसाने जगायचं कशासाठी, तर परमानंद प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी जगायचं आहे. आणि त्यालाच हे कळतं की ही माया आहे. काय होतं, जीवाला जन्म घेतल्याबरोबर अज्ञानाचं आवरण त्याच्यावर पडतं, पांघरुण त्याच्यावर पडतं आणि त्या आवरणामुळे त्याला आनंद तर हवा असतो, पण आनंद म्हणतात कशाला, तो मिळतो कुठे हे माहिती नसतं. म्हणून मग सुखाचा सदरा कोणाच्या अंगात आहे हे पाहत तो हिंडतो आणि तिथेच तो या चक्रामध्ये अडकतो. पहा, माणसाला असं वाटतं, म्हणजे भाड्याच्या घरात राहत असेल तर त्याला असं वाटतं आपलं स्वतःचं घर असावं. जेव्हा तो स्वतःचं घर बांधतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे, यापेक्षा भाड्याच्या घरात बरं होतं. इथे आल्यानंतर आणखी डोक्याला ताण सुरू झाला, इथे पाणीच येत नाही, इथे पाणी गळतं आहे, इथे फरशीच खराब झाली आहे, तिथे नळच खराब झाला आहे, सारख्या कटकटी करत बसायचं काम आहे. त्यापेक्षा आपण भाड्याच्या घरात बरे होतो असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे ज्याच्यात आनंद शोधायचा ते केल्यानंतर त्याच्यातला आनंद निघून जातो, अशी माणसाची अवस्था होते. त्याचं कारण या जगातली प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, क्षणकाल टिकणारी आहे. आणि जी क्षणकाल टिकणारी गोष्ट आहे ती परम काळ, चिरंतन काळ टिकणारा आनंद नाही देऊ शकत. ती जितक्या वेळ टिकेल तितक्या वेळेस त्याचा आनंद. 50 वर्ष घर टिकेल, 50 वर्ष त्याचा आनंद. 50 वर्षानंतर ते घर दुःख द्यायला सुरुवात करतं. त्याची फरशी उखडते, गळायला लागतं, रंग द्यावा लागतो, डागडुजी करावी लागते किंवा रिन्युएशन करावं लागतं, दुःखाला सुरुवात होते. मग असंच प्रत्येक गोष्टीत आहे. एखाद्या गोष्टीत आपण आनंद शोधायला जातो, ती गोष्ट प्राप्त करायला जातो, ती प्राप्त झाली की कळतं की अरे याच्यात आनंद नाही आहे, आपण उगाचच याच्या मागे धावत सुटलो होतो, अशी माणसाची अवस्था होते. आणि त्यामुळे त्याला आनंद मिळतच नाही. मग तो एकापेक्षा जास्त मार्ग शोधायला लागतो. इथे नाही मिळत का, बरं मग ह्यानी मिळेल, बरं मग त्यांनी मिळेल, थोडंसं दारू पिऊन पाहू, थोडीशी तंबाखू खाऊन पाहू, थोडंसं व्यसन करून पाहू. आणि त्याला कळतं की अरे यात पण काही आनंद नाही आहे. असं करत करत तो त्या आनंदापासून दूर जातो. भ्रमिष्ठासारखी त्याची अवस्था होते. त्याला वेगवेगळे भ्रम व्हायला लागतात आणि आनंद प्राप्ती मात्र होत नाही. हे या भास आणि विलास या दोन मित्रांच्या कथेमधून आपल्याला सांगितलेलं आहे. वसिष्ठ कथा सांगायला सुरुवात करतायत. सह्याद्री पर्वतावर अत्रि मुनींच्या आश्रमांजवळ
2 मुनी राहत होते. आश्रमाबाहेर पण आश्रमाच्या जवळ 2 मुनी राहत होते. त्यापैकी एकाच्या मुलाचं नाव होतं भास आणि दुसऱ्याच्या मुलाचं नाव होतं विलास. आता हे जवळजवळ राहत असल्यामुळे हे दोन्ही मुलं साधारण एका वेळेस जन्मलेले, त्याच्यामुळे लहानपणापासूनच त्यांचं खेळणं, बागडणं, खाणं, पिणं, शिकणं, राहणं, झोपणं, उठणं, खेळणं हे सगळं बरोबर व्हायचं. म्हणजे ह्याच्याबरोबर त्याचं, त्याच्याबरोबर ह्याचं, हे दोघंही एकमेकांना सोडून कधी राहत नसत. खायची असेल गोष्ट तरी दोघं बरोबर, खेळायचं असेल तरी दोघं बरोबर, अभ्यास करायचा असेल तरी दोघं बरोबर, असे ते बरोबरीने लहानचे मोठे होतात. कालांतराने त्यांचे दोघांचेही आई बाबा वृद्ध होतात. मग नित्य नियमाप्रमाणे त्यांचा देहांत होतो. असं सगळं करत असताना यथासांग ते आई वडिलांचं अंत्यविधी सगळे कर्म करून मग ते दोघं जण ठरवतात की आपण जन्मल्यापासून ह्या एका सह्याद्री पर्वताच्या या एरियातून कुठेही बाहेर गेलो नाही आहे, तर आता आपण बाहेर जाऊन काहीतरी अनुभव घेऊया, काहीतरी शिकूया नवीन, असं म्हणून ते दोघं तिथून बाहेर पडतात. बाहेर पडत असताना मात्र ते दोघेही विरुद्ध दिशेला जातात. बरोबर जात नाहीत. इतके वर्ष ते सोबत राहिलेले असतात, पण तिथून बाहेर पडताना ते दोघंही परस्पर विरुद्ध दिशेला मार्गाक्रमण करायला सुरुवात करतात. एक या दिशेला जातो, दुसरा दुसऱ्या दिशेला जातो. बरेच वर्ष ते असं भ्रमण करतात. त्यांना अनेक अनुभव येतात. ते अनुभव घेत घेत अचानक एक दिवस ते दोघेही एका नगरीमध्ये समोरासमोर येतात. दुनिया गोल आहे, त्याच्यामुळे ते समोरासमोर येणार हे ठरलेलं. ते दोघं जण समोरासमोर येतात आणि त्यांना खूप आनंद होतो. दोघंही एकमेकांचं कुशल विचारतात. त्याच्यामध्ये तो भास आहे, भास जो असतो तो त्या विलासला विचारतो, का रे बाबा, इतके दिवस तू भ्रमण करत होतास, तू सुखात तर होतास ना? म्हणजे तुझा जो हा काळ गेला तो काळ उत्तम रीतीने कुशल पद्धतीने गेला ना, असं तो त्याला विचारतो. तर तो त्याला इतकं मार्मिक उत्तर देतो, विलास उत्तर देतो, जगात कोण कुशल आहे? मी इतका फिरलो, इतके अनुभव घेतले, वेगवेगळ्या नगरींमध्ये मी गेलो, पण मला असा कुशल माणूस काही कोणी दिसला नाही. कारण प्रत्येकाच्या मागे दुःख आहे. एकही माणूस मला असा दिसला नाही की त्याच्या मागे दुःख नाही किंवा त्याला दुःख झालेलं नाही, असा एकही माणूस मला दिसला नाही. त्याच्यामुळे जसं कोणी कुशल नाही, सकुशल नाही, तसा मी पण नव्हतो. मी पण फिरत होतो, ह्याला बघ, त्याला बघ, ह्याचं दुःख बघ, त्याचं दुःख बघ करत फिरत होतो. मग तो भास त्याला समजावून सांगतो. त्याला तो 5 गोष्टी विचारतो, म्हणजे 5 गोष्टी समजावून सांगतो. तो म्हणतो, अरे माणूस कशात आनंद शोधतो हे तू पाहिलंस का? तर माणूस सगळ्या विषय उपभोगांमध्ये आनंद शोधतो आणि म्हणून तो सकुशल राहू शकत नाही. त्याचं म्हणजे काय, तर कुणाला खाण्यात आनंद आहे, कुणाला पिण्यात आनंद आहे, कुणाला बघण्यात आनंद आहे, कुणाला ऐकण्यात आनंद आहे, कुणाला गंध उपभोगण्यात आनंद आहे, कुणाला स्पर्श उपभोगण्यात आनंद आहे. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांमार्फत जे विषय आपल्याला मिळतात त्या विषयांमध्ये तो आनंद शोधत राहतो आणि प्रत्येक ठिकाणी त्याला तो आनंद मिळतोच असं नाही. क्षणकाल मिळतो आणि त्यानंतर पुन्हा तो दुःखी होतो. म्हणजे तुम्हाला गाणं ऐकायला आवडत असेल तर तुम्ही किती वेळ गाणं ऐकू शकता? तुमची काही एक क्षमता आहे. 2 तास, 2.5 तास, 4 तास, 10 तास, त्याच्या पलीकडे असं वाटतं नको ते आता बंद कर, फार बनबन व्हायला लागली डोक्याला. एखादी गोष्ट खाण्याची असेल, तुम्हाला आवडत असेल, किती खाऊ शकता?
तुम्ही खाऊ किती शकता? 1 लाडू, 2 लाडू, 4 लाडू, 10 लाडू, त्याच्या पलीकडे तुम्ही खाऊ नाही शकत. नंतरचा लाडू तुम्हाला दुःख देणारा असतो. त्याच्यामुळे विषय उपभोगांमध्ये जो आनंद शोधतो तो सकुशल कधी राहू शकत नाही. आणि सामान्य माणसाची वृत्ती हीच असते. तो त्या विषय उपभोगांमध्ये आनंद शोधतो आणि म्हणून तो सकुशल राहू शकत नाही. दुसरं, विषय वासनांमध्ये आनंद शोधतो माणूस. विषय वासना म्हणजे काय? आज मी हे मिळवलं, उद्या मी हे मिळवीन, परवा मी हे मिळवीन. आज मला 10 रुपये मिळाले, उद्या मला 100 मिळतील, परवा 1000 मिळतील, मग लाख मिळतील, मग करोड मिळतील. अरे, तुझ्या ह्या वासनांना काही बंधन आहे की नाही? काही मर्यादा आहे की नाही? ती मर्यादा नाही आहे, अमर्याद वासना आहेत आणि म्हणून तो सकुशल नाही. तिसरा विषय तो सांगतो, सांसारिक बुद्धीमध्ये तो रमतो. सांसारिक बुद्धी म्हणजे संसरण, पुढे पुढे जाणं. काय, या जन्मात हे केलं, ठीक आहे देवा, पुढचा जन्म मला अमुक अमुक दे, राजाचा दे. पुढच्या जन्मात तू मला राजा कर, म्हणजे मग मी सगळ्या सुखांचा उपभोग घेईन. पुढच्या जन्मात तू मला पंतप्रधान कर, मुख्यमंत्री कर, म्हणजे मग मी अशा या वासना सांसारिक बुद्धीच्या असल्यामुळे त्याच्यात तो आनंद शोधत असल्यामुळे त्याला सकुशल राहता येत नाही. कारण जगामध्ये माणसाशी संबंधित जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या क्षणभंगूर आहेत. त्याच्यामुळे त्या क्षणकाळ आनंद देतात आणि नंतर दुःख देतात. म्हणून तो सकुशल राहू शकत नाही. चौथी गोष्ट त्यांनी सांगितली, ममत्व आणि अहंकार. प्रत्येक गोष्टीमध्ये ममत्व आहे. हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं. किती माझं माझं करायचं? त्याला मर्यादा आहे. आणि अहंकार, मी केलं म्हणून झालं, अन्यथा हे झालंच नसतं. हे करण्याची कोणात क्षमताच नव्हती, मी नसतं केलं तर हे झालंच नसतं. विशेषतः बायकांना तर अगदी हे लागू पडतं. सगळ्या बायका घरामध्ये हे दररोज ऐकवतात, मी आहे म्हणून बरं, एखादी असती तर पळून गेली असती. हे वाक्य बायकांच्या तोंडी कायम ऐकायला मिळतं. पण हा अहंकार आणि हे ममत्व माणसाला सकुशल राहू देत नाही. त्याला जे प्राप्त करायचं आहे त्या प्राप्तीकडे त्याला जाऊ देत नाही. हे एक कारण भासानी त्या विलासाला सांगितलं. आणि आणखी शेवटचं एक कारण त्यांनी असं सांगितलं की कोणीही धर्मपालन इमाने इतबारे करत नाही, म्हणून तो सकुशल राहू शकत नाही. मग धर्मपालन म्हणजे काय? तर कर्तव्यपालन. त्याला त्याच्या वाट्याला आलेलं कर्तव्य प्रामाणिकपणाने तो करत नाही. त्याच्यात तो पळवाटा शोधतो आणि पळवाट शोधल्यानंतर होणाऱ्या आनंदामध्ये आनंद शोधतो. तर तो सकुशल कसा राहील? त्याच्यामुळे हे विलासा, हे जग असंच आहे आणि म्हणून त्यांना सकुशल राहता येत नाही. जोपर्यंत विषय उपभोग, विषय वासना, सांसारिक बुद्धी, ममत्व, अहंकार आणि अधर्माचरण सोडून माणूस आत्मतत्वाचा विचार, ब्रह्मभावाचा विचार, ब्रह्मतत्वाचा विचार स्वतःमध्ये रुजवत नाही, तोपर्यंत तो सकुशल कसा राहील? आणि तुझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं नेमकं. जसं ही माणसं वागतात तसाच तू वागत आलास. जसा या माणसांना अनुभव येत राहिला तसाच अनुभव तू घेत राहिलास. आणि म्हणून तुला असं, तू जे उत्तर दिलंस ते मला असं उत्तर दिलं की जगात कोण कुशल आहे? सगळ्यांच्या मागे दुःख आहे आणि तसाच मी आहे. हे जे तू उत्तर दिलं त्याचं कारण तू या 5 गोष्टींमध्ये त्या सामान्य माणसांसारखाच वागलास. आत्मतत्वाचा, ब्रह्मभावाचा विचार तुझ्या मनात कधीच आला नाही. तू विवेक त्याच्यामध्ये कधी केला नाही आणि म्हणून तू सकुशल राहिला नाहीस. हे बोलल्यानंतर त्या भासाला आपली चूक कळते आणि मग तो परत त्या विलासाच्याच बरोबर राहून साधना करतो, साधनेमध्ये रमतो आणि मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करतो, तपाचरण करतो. आत्मज्ञान प्राप्त होण्याची उपरती त्याच्यामध्ये निर्माण होते.
माणसाला आनंद प्राप्त करायचा असेल, खरा आनंद किंवा परमानंद प्राप्त करायचा असेल, तर त्याला उपरती व्हावी लागते. उपरती म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, रती म्हणजे रमणे. परमेश्वराजवळ, आत्मतत्वाजवळ, परमतत्वाजवळ रमण्याची बुद्धी त्याला व्हावी लागते. त्याला म्हणतात उपरती. आणि ज्या वेळेला माणसाला अशी उपरती होते त्यावेळेला तो सकुशल होतो. त्याचं कौशल्य, त्याचं जीवन जगण्याची कुशलता तिथे परिपक्व होते, फलित होते. आणि म्हणून माणसानी चित्तनाश, वासनाशून्यता, अहंकाररहितता, ममत्वरहितता आणि अधर्म सोडून देणं या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आचरणात आणल्या तर त्याला ती उपरती होते. हे सांगण्यासाठी वसिष्ठांनी रामाला हे उपाख्यानास सांगितलं. उद्या आपण काकभुषुंड आख्यान पाहणार आहोत. काकभुषुंड आख्यान हे योग वासिष्ठामधलं अप्रतिम आख्यान आहे. आणि या संपूर्ण सृष्टीचा, सृष्टी निर्मितीच्या आधीपासूनचा आजपर्यंतचा एक साक्षीदार आपल्याला या आख्यानामध्ये भेटतो. आणि हे आख्यान आपण उद्या बघणार आहोत. आज मात्र इथे थांबणार आहोत. हरिओम.